नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। समराळा या गावामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत होता आणि मला वाटते 4 ते 5 तास सतत सारखा अतिमुसळधार पाऊस पडल्याने आपण बाजूला पाहू शकता की नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये समराळ्याची बऱ्याचपैकी जे नदीकाठची शेती आहे, या नाल्याच्या बाजूने जी शेती आहे ते बुडालेली दिसते तुम्हाला इथं। आणि अशी शेती आपल्या संपूर्ण शिवापर्यंत, जिथून सुरुवात झालेली आहे बाजूगावच्या शिवापासून ते मंगनाच्या शिवापर्यंत, म्हणजे शेकडो एकर जमीन आपली पुराखाली गेलेली दिसते। आणि याच्यानं आणि गावामध्ये असं ऐकण्यात आहे की काही ठिकाणी बऱ्याच घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्याचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। जीवितहानी आतापर्यंत कुठं झालेली नाही, परंतु मालमत्तेची आणि संपत्तीची आणि पिकांची नुकसान झालेली सर्वत्र दिसून येते। आतापर्यंत याच्यामध्ये अजून हे किती नुकसान झालेलं आहे आता काही कळू शकणार नाही, परंतु जेव्हा पंचनामे होतील पूर गेल्यावर त्यावेळेस स्पष्ट आपल्याला सगळी माहिती मिळणार। सध्या तर हे अजून त्यांच्याकडून आपल्याला काही सूचना आलेल्या नाहीत, परंतु त्यांच्या स्तरावर ते काय करत असतील परंतु आतापर्यंत जो पाऊस पडलेला आहे, जर असंच जर पाऊस पडत राहील अजून 2 तास, तर आतापर्यंत ज्या ठिकाणी पाणी पुराचं पोहोचलेलं नाही त्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता दाट आहे। म्हणून अजून अशी भीती अजून गेलेली नाही, भीती संपलेली नाही, कारण अजून जर 2 तास पाऊस असा पडला तर मग आतापर्यंत कधी अशी गोष्ट घडली नाही तशी गोष्ट या समराळ्यामध्ये होऊ शकते। धर्माबाद तालुक्यातील समराळा येथील दृश्य, हजारो एकर शेती या पाण्याखाली गेलेले आहे। हजारो एकर सोयाबीन असलेले संपूर्ण समराळा येथील शेतकरी आपल्यासोबत आहेत। त्यांची जे नुकसान झालेली आहे आणि जवळपास काही भागामध्ये गावामध्ये सुद्धा पाणी शिरलं आहे, काही भागामध्ये घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं आहे। अतोनात नुकसान सुद्धा या आपण पाहू शकतो त्या शेतकऱ्यांचे। शेती अशा प्रकारचे जे नाल्याकाठची जी शेती आहे त्या ठिकाणी पाणी सुद्धा संपूर्ण शेतामध्ये पोहोचलेलं आहे। आतापर्यंत प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल न घेता शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा आतापर्यंत मिळाला नाही, असे अनेक नागरिकांचे मागणी आहे। या सरकार प्रशासनाने लवकरात लवकर संपूर्ण शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित रक्कम देण्यात यावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। कधी नाही ते या 20-25 वर्षामध्ये असा पाऊस आमच्या समराळा गावात कधी आलेला आम्ही कमी पाहिलेलं नाही। आता नवीन तरुणवर पाहिलं असेल की अशी नदी किंवा असं उग्र पाऊस, एवढा धुमाधार पाऊस एवढा झाला की गावामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। सध्या एवढी भयंकर परिस्थिती आहे आणि भोवताल जे गावाच्या भोवताली जे काय शेत आहेत ते सर्व पिकं सर्व शेताखाली गेलेले आहेत। ते आपण जर प्रत्यक्ष ते पाहतात, पत्रकार स्वतः येऊन पाहिलेले आहेत, यापूर्वी लोक सुद्धा येऊन पाहून गेले आहेत। इथं नवीन आपले कार्यसम्राट आमदार यांनी बांधलेले आहेत, चांगला बंधारा, मजबूत बंधारा बांधून सुद्धा त्या बंधाऱ्यावरून सुद्धा पाणी वाहत आहे। म्हणजे की सध्या शेताकडे जाण्याचा मार्ग सध्या पूर्णतः बंद झालेला आहे। हे प्रत्यक्षदर्शी तुम्ही पहा, हा बंधारा आहे, हा जो बंधाऱ्यावरून पाणी एवढा मोठ्या वेगाने वाहत आहे आणि चारी रेल्वेच्या ब्रिजच्या खालून सुद्धा 5 फुला सुद्धा पूर्ण पाणी भरून जात आहे। जवळजवळ अर्धा रेल्वे सुद्धा जायला धोका आहे। रेल्वे जे वाहतूक करता सध्या वाहनं सुद्धा आहेत, सगळं वाहनं बंद झालेले आहेत। त्यासाठी शासनाने त्वरित आमच्या या गावाची सोय बंधाऱ्याचा गेट बांधून किंवा जे काटा आडवा येते किंवा जे काय कचरा आडवा येते, अजून गेटची बांधणी झालेली, गेट बांधले गेलेले नाहीत। 6 गेट बांधायचे आहेत, 6 गेट मध्ये ते कचरा अडकलेला आहे, त्यामुळे पाणी जाण्यास प्रतिबंध होत आहे। त्यामुळे त्या पाणी उलट गावामध्ये शिरत आहे, त्यामुळे गावच्या लोकांना सुद्धा जीविताचा धोका आहे। त्यामुळे याची नोंद घ्यावी अशी आमची गावकऱ्यांची सर्वांची विनंती आहे। जसे तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।